गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पाठ 21वा बस स्थानक हा पाठ आपल्याला सुरू करायचा आहे. पण तत्पूर्वी एक थोडंसं मला सांगायचं आहे की आपला पाठ 19वा आगगाडी ही कविता आपण बघितली होती आणि या कवितेद्वारे आपण आगगाडीचं महत्त्व जाणून घेतलं होतं. आणि रेल्वे, आगगाडी म्हणजे रेल्वे, इंग्लिशमध्ये रेल्वे म्हणतात, तर त्याचं महत्त्व आपण बघितलं होतं आणि आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान आहे आगगाडीचं सुद्धा, है की नाही. आणि त्याची माहिती बघितली होती, त्याची सुरुवात कुठून झाली हे बघितलं होतं आणि आपल्याला सार्वजनिक सेवा उपलब्ध जी करून मिळालेली आहे रेल्वेची, तशीच बस सेवा सुद्धा आपल्यासाठी सुरू केलेली आहे, हो की नाही. आणि ही सेवा कधीपासून सुरू झाली याची सुद्धा मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे आणि किती फायदेशीर आहे. आधीचा काळ कसा होता, तेव्हा गाड्या कशा चालायच्या आणि आता किती प्रगती केली आहे आपल्या देशाने, हे थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे. तर इतक्या सुंदर सुंदर बसेस आहेत. लक्ष द्या, ही जी लाल गाडी आहे, आजकाल याला लाल गाडी म्हणतात, लाल परी म्हणायचे, आधी लाल डब्बा असं सुद्धा म्हणायचे. तर लक्ष द्या, आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि थोडीशी या ST बद्दल माहिती सांगणार आहे. लक्ष द्या, बघा, ही आपली ST आहे, लाल रंगाची गाडी, महाराष्ट्र राज्य बस सेवा, है ना. ही आपल्याला कधीपासून सुरू झाली आणि याचा प्रवास कसा चालला हे लक्ष द्या थोडंसं. प्रवाशांच्या सेवेसाठी STची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य परिवहन, परिवहन म्हणजे रस्त्याने धावणारी गाडी म्हणजे परिवहन, ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये लक्ष द्या, महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये बस सेवेची जर सुरुवात झाली आहे ती 1 जून 1948 रोजी सुरू झाली. बघा, 1948 म्हणजे 1948 मध्ये. हां, तर तेव्हाचा प्रवास कसा होता, हां, तर तेव्हाच्या गाड्या कशा होत्या, लक्ष द्या, मी तुम्हाला चित्र दाखवते आहे. हा तो काळ होता जुना. तर 1 जून 1948 पुणे ते अहमदनगर अशी पहिली बस सुरू झाली. हां, आणि आधीच्या बसेस कशा होत्या थोडक्यात लक्षात घ्या. आधीच्या बसेस आत्ताच्या बसेस सारख्या नव्हत्या. तर लक्ष द्या, बघा, हे जे आहेत गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या पुढाकाराने ही बस सेवा म्हणजे मुंबई राज्य वाहतूक सेवा सुरू झालेली आहे. ती कोणत्या साली झाली, 1948 साली. लक्ष द्या, मी चित्र दाखवते तुम्हाला मुद्दाम की तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर बघा, ही जी बस सेवा सुरू झाली, अहमदनगर पुणे ही 2 भाग्यवान शहरं आहेत ज्यामध्ये तिथे सुरू झाली. चंदेरी छताची निळी बस धावली. म्हणजे आधीच्या काळी ज्या बसेस होत्या आहे बघा, लक्ष द्या, त्याची जी बॉडी होती ती कशी होती, लाकडी बॉडी होती आणि वरून कापडाचं छप्पर होतं. आता अशा बसेस दिसतात का, नाही दिसत. आजकाल तुम्हाला माहिती असतील ऑटो जे चालतात काळेवाले, ते कसे आहेत, बाजूनी त्याची ॲल्युमिनियम बॉडी आहे आणि वरतून त्याला असं लेदरचं कवर आहे. तर सेम तशाच पॅटर्नची बस पण. आणि बघा, ही अशा पद्धतीची बस त्यावेळी चालायची. बघा कशी बस, त्या गाडीची बनावट पहा कशी आहे, कपड्याचं छप्पर आणि लाकडी बॉडी, म्हणजे ती किती जड असेल. म्हणजे या पूर्वीच्या काळीसुद्धा बघा, लक्ष द्या, या पूर्वीच्या काळीसुद्धा बैलगाड्या चालायच्या. त्याच्यानंतर बस सेवा. आणि ही बस सेवा आपल्याला कशासाठी उपलब्ध करून देण्यात आली, तर वेळेची बचत होण्याकरता आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात, अरे महाराष्ट्रभर तुम्हाला फिरता आलं पाहिजे आणि वेळ वाचला पाहिजे, यासाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. लक्ष द्या, बघा, आणि ही सेवा अहमदनगर ते पुणे म्हणजे सुपा, शिरूर, रांजणगाव, वाघोली, शिक्रापूर, लोणीकंद असे वेगवेगळी गावं ती घेत जात असते. आणि अशी गेली त्यावेळेला जेव्हा पहिल्यांदा धावली ती अशा प्रकारे ती धावली. आणि त्यामध्ये जसं आता यावेळेला पहा, आता मागच्या वर्षीपासून जशी आपल्या नागपूरमध्ये काय म्हणतात त्याला, मेट्रो ट्रेन सुरू झाली, तर लोकांची कशी गर्दी सुरू झाली, तिथे जाण्यासाठी उत्सुकता वाढली. तशीच उत्सुकता जेव्हा ही बस सुरू झाली की नाही,
तेव्हा त्यांची लोकांची उत्सुकता वाढत गेली की बसमध्ये आपल्याला बसायला मिळालं पाहिजे आणि कशी असते बस असं बघण्याकरता म्हणून जात होते. तेव्हाचे तिकीट जे होतं ते किती रुपये होतं माहिती का तुम्हाला? फक्त 9 पैसे. 9 पैसे आता दिसतात तरी का? नाही ना? तुम्ही फक्त 5 पैसे सुद्धा बघितलेले नसतील आहे. आमच्या काळी आम्ही 5 पैशापासून आम्ही बघितलेलं आहे नाणं. त्याला नाणं म्हणतात. तर 9 पैसे एवढं तिकीट होतं आणि मग हळूहळू ते तिकीट सगळ्यांना परवडलं पाहिजे आणि हळूहळू महागाई वाढत गेली तर त्याचं तिकीट झालं मग 2.5 रुपये म्हणजे 2 रुपये 50 पैसे असं तिकीट करण्यात आलं. आणि एवढं सुद्धा करून सुद्धा बघा इथे समोर या चित्रामध्ये एक कंडक्टर दिसतोय, हो की नाही? कंडक्टर, पोलीस अशी सुद्धा व्यवस्था करण्यात येत होती आणि लोकांनी गर्दी केली नाही पाहिजे म्हणून पोलीस व्यवस्था सुद्धा राहायची. आणि बघा, आणि ज्या ज्या गावात ती जात असे तिथे तिथे पूजा सुद्धा करण्यात येत होती. म्हणून आपण गाडीची पूजा करतो. म्हणजे कुठेही बाहेरगावी जाताना नाही का गाडीची पूजा केल्या जाते, बहुतेक अशी प्रथा आहे, करतात. तर ती पूजा का केली जात असे तर हेच त्याचं अप्रूफ आहे की नवीन गोष्ट कुठली असली की त्याची पूजा करून शुभ मुहूर्त जसं म्हणतो ना, मुहूर्त केल्यानंतर त्या गाडीची पूजा केली की ती गाडी चांगली चालेल अशा हिशोबाने. ठीक आहे. तर बघा, जसं या शहरात फिरत होती, हे बघा ही गाडी आहे एक, है ना? अशा गाड्या. आणि या गाडीचा पहिली जी गाडी सुरू झाली त्याचे ड्रायव्हर म्हणजे चालक आणि वाहक कंडक्टर. तर चालकला काय म्हणतात? चालकला? ड्रायव्हर. व्हेरी गुड. चालकला म्हणतात ड्रायव्हर आणि वाहकला काय म्हणतात? कंडक्टर. तर जे चालक होते म्हणजे ड्रायव्हर होते त्यांचं नाव काय होतं? किसन राऊत. आणि वाहक म्हणजे जे कंडक्टर होते त्यांचं नाव काय होतं? लक्ष्मण केवटे. असे 2 लोक जे आहेत त्यांना ती संधी मिळालेली आहे गाडी चालवण्याची. ठीक आहे. तर अशा या गाड्या आहेत. बघा आता हे नागपूरचं, तुम्हाला नागपूरचं पण मी हे दाखवणार आहे बस स्टँड. हे पहा, अशा पद्धतीचं बस स्टँड असतं, त्याच्या आतमध्ये गाड्या अशा राहतात. आता बघा, हे पण आहे बस स्टँड. इथे लोकांची गर्दी, तुम्ही हे सगळं अनुभवलेलं आहे बेटा, है ना सगळ्यांनी. पण तरीसुद्धा हे चित्राद्वारे तुम्हाला मी काय दाखवते आहे, कारण हा पाठ आपल्याला अभ्यासाला आहे आणि याची माहिती तुम्हाला पुरेपूर असली पाहिजे. बस स्टँड काय असतं, तिथे कसं तिकीट काढलं जातं, कशा पद्धतीने व्यवहार चालतात, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणून तुम्हाला हा पाठ अभ्यासाला दिलेला आहे. बघा, मी आणखीन काही चित्र दाखवते आहे. बघा, लक्ष द्या. तुम्हाला हे असं बस स्टँड आहे. तिथे लोक प्रवास करण्यासाठी थांबलेले आहे, गाडीत चढण्याकरता थांबलेले आहे, वाट बघतात आहे. आणि बघा असं हे आहे. आणि आता आणखीन तुम्हाला काही चित्र दाखवते आहे मी, लक्ष द्या. आता बघा, हे एक बस स्थानक आहे. हे आपल्या नागपूरचं आहे. बघा, तुम्हाला आता लक्षात येणार नाही, पण जेव्हा तुम्ही कधी गावाला जाल फिरायला तेव्हा नक्की, समजा एस टीने प्रवास केला तर ही एस टीचा प्रवास करत असताना सगळं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे की कशा गाड्या, त्याला डेपो म्हणतात. म्हणजे जिथे बस स्थानक असतं ना त्याला इंग्लिशमध्ये बस डेपोट म्हणतात. ठीक आहे. आणि मग नुसतं बस स्थानक म्हणजे फक्त तेवढंच असतं का? तर तिथे काही दुकानं असतात, काही फेरीवाले असतात, है ना? आणि परत लक्ष द्या एक मिनटं. हे बघा, हे असं. आणि तिथे सूचना फलक असतो म्हणजे नोटीस बोर्ड असतो, आरक्षण कक्ष असतं म्हणजे रिझर्वेशन विंडो. म्हणजे तुम्हाला जर आधीच म्हणजे आता जसं उद्या जायचं असेल गावाला आणि उद्या समजा जायचं असेल गावाला, तुम्ही आधीच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही रिझर्वेशन तिकीट करू शकता. तर ते करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथे जावं लागत नाही. आजकाल तर घरूनच होतं, पण समजा जाऊन तिथे आपण तिकीट बुक केलं तर आपल्याला वेळेवर धावपळ होत नाही. तर तिथे चौकशी कक्ष असतो. चौकशी कक्ष म्हणजे काय? तर इन्क्वायरी विंडो. आणखी याच्या पलीकडे जाऊन जसं रेल्वेमध्ये अनाऊन्समेंट वगैरे करतात तसं इथे सुद्धा लाऊड स्पीकर असतात. त्याला काय म्हणतात? ध्वनी क्षेपक. काय म्हणतात? ध्वनी क्षेपक म्हणजे लाऊड स्पीकर. आणि जागोजागी म्हणजे कचरा झाला नाही पाहिजे यासाठी जागोजागी कचऱ्याचे डबे ठेवलेले असतात, जेणेकरून लोकांनी कचरा केला नाही पाहिजे. असं सगळ्या पद्धतीचं तिथे असतं. तर हे आपल्या नागपूरचं बस स्टँड आहे. ठीक आहे. बघा, नागपूरचं बस स्टँड मी मुद्दाम तुम्हाला दाखवते आहे, लक्ष द्या आणि बघा. ठीक आहे. बघा,
येत आहे लक्षात? आता एक एक चित्र मी हळूहळू मागे जाते, बघा लक्ष द्या. हे बघा, हे बस स्टँड आहे. अशा गाड्या असतात, लाल गाड्या. आधीच्या काळी निळ्या रंगाची धावायची, त्याला चंदेरी छताची निळी बस असं सुद्धा म्हणायचे. पहिली एसटी जेव्हा धावली ना, ती चंदेरी छत होतं त्याचं आणि निळ्या रंगाची बस होती. हे बघा, अशा बसेस त्या चालायच्या. बघ, जुनी गाडी ही. आणखीन एक बघा, ही एक जुनी गाडी आहे. हे शहर आहे, जुनं शहर, पुणे शहर. हे बघा, असं पोलीस उभा राहायचा, कंडक्टर उभा राहायचा, सॉरी पोलीस नाही, कंडक्टर उभा राहायचा. इथेच उभा राहायचा तो, कारण आतमध्ये जर गेलं तर गर्दी करायची लोक जाण्यासाठी म्हणून. हे बघा, ही अशी बस होती जुनी, है ना. चंदेरी छत आणि हे चंदेरी छताची निळी बस. बघा, लक्ष द्या. बघा, अशा बसेस होत्या, हो की नाही? किती छान आहे की नाही? आणि अशी बस सेवा सुरू झाल्यामुळे आपल्याला किती फायदे झाले आहे की नाही? तर हे जुनं सगळं तुम्हाला माहिती झालं पाहिजे, म्हणून हा अभ्यासाला तुम्हाला पाठ दिलेला आहे. हे पाहिजे, जुने गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या पुढाकाराने ती बस सेवा सुरू करण्यात आली. तर तुम्हाला काय करायचं आहे? या पाठावर आधारित एक सुंदर असं बसचं चित्र काढायचं आहे आणि छान कलरफुल काढायचं आहे. आणि मग आपण पुढच्या पिरियडला याचे प्रश्नोत्तरं आणि रिझर्वेशन काउंटर कसं असतं, काय असतं, कशासाठी काय उपयोग होतो, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाठ शिकूया. तर सगळेजण चित्र काढतील. व्हेरी गुड. थँक्यू. हॅव अ नाईस डे. गुड बाय ऑल ऑफ यू.